पळशी येथे बांधकाम कामगारांना विविध योजनांतर्गत साहित्याचे मोफत वाटप। शिवसेनेच्या पुढाकाराने 32 कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 32 विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे होताना दिसत आहे। याचाच एक भाग म्हणून मान तालुक्यातील पळशी येथे बांधकाम कामगारांना विविध जीवनावश्यक व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख तथा माळशिरस तालुका उपप्रमुख तानाजीराव भोळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते। यावेळी माजी उपसरपंच बबन रामचंद्र ढोले यांनी विशेष पुढाकार घेऊन परिसरातील गरजू बांधकाम कामगारांना या सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला। यावेळी कामगारांना शैक्षणिक साहित्यासोबतच आरोग्य विषयक, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली। शासनाच्या या योजनांमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाला मोठा आधार मिळत असून पळशी परिसरात या उपक्रमाचे स्वागत होत आहे। या प्रसंगी माजी खादी ग्रामोद्योग चेअरमन जगन्नाथ शंकरराव गडे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय शिलवंत यांच्यासह रहिना बाबू मुलानी, हसीना बशीर मुलानी, सीमा संजय बनसोडे, कविता नामदेव बनसोडे, पूजा विजय बनसोडे, मनीषा अप्पा माने, दिलीप भानुदास माने, संगीता धनाजी माने व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। बांधकाम कामगारांना सर्व साहित्याचा मोफत लाभ मिळवून दिल्याबद्दल शिवसेना जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी बबन ढोले यांचे विशेष अभिनंदन केले। तसेच कार्यक्रमादरम्यान माळशिरस तालुका प्रमुख तानाजीराव भोळे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादक ओंकार माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।